तर गाईज आज निघालो होतो आम्ही मासे पकडायला. काय सांगू तुम्हाला, एवढा मस्त वेदर झाला होता की बस रे बस. आज काय धंदा पाणी नव्हता, काय ट्रिपच पडत नव्हत्या मित्रांनो, उबरला ओलाला कुशालाच. तर म्हटलं चला आज आपण थोडंसं एन्जॉय करूया, म्हटलं आपल्या वेळेचा सदुपयोग करूया. असं ठरवून आपण कधी जाऊ शकत नाही, म्हणून मी आणि माझे 3 मित्र निघालो मासे पकडायला. मासे पकडायच्या आधी त्यांना खाद्य म्हणून गांडूळ पकडायला आलो एका मित्राच्या रस्त्यात, आणि गाडी अशी लांब उभी करून आम्ही सगळं गांडूळ पकडत होतो. आणि मित्रांनो बघा, हा बाबा बघा कसा गाणीत हात घालून 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 गांडूळ पकडतोय. मित्रांनो एवढं जर कॉन्सन्ट्रेट जर त्यांनी धंद्यात केलं ना तर खूप प्रगती करतील मित्रांनो. बघा कसं खोदकाम करून एवढं सगळं करून गांडूळ पकडत आहेत. हा बाबा तर पार मातीत हात घालून घालून गांडूळ पकडत होता, म्हणजे गांडूळावर PhDच केली होती त्याने. काय बोलायचं आता त्याला सांगा. काय लागलं सवरलं असं किळसवाना प्रकार बघून मला कसं तरी होत होतं. फायनली आम्ही निघायचा विचार केला तिकडनं. एवढे गांडूळ जमा केले की जसं काही एक टायमाची भाजी खाल्ली त्याने. एवढे गांडूळ जमा केले आणि मग आम्ही निघालो. मग एवढा वेळ गांडोळ्यांबरोबर खेळून आम्ही आलो होतो नदीला. नदीच्या काठी आलो आणि बघतोय काय मित्रांनो, एवढं मस्त वातावरण आणि क्लायमेट झालं होतं. गरमही होते, पण गाडी एकदम लांब लावून मस्त पार्किंग केली होती चिखलाच्या थोडं लांब, म्हणजे गाडी पण त्रास होऊ नये कोणाला येता जाता. आणि मित्रांनो इथे एवढं मस्त बनवलं आहे आता, पहिलं इथे काही नव्हतं. हे बघून अजून मस्त वाटलं. आणि खूप वर्षानंतर इथे आल्याच्या नंतर बघतोय काय तिथे मासे पकडायला लोकांचा ढीग लागला होता. इकडं बघावं तिकडं मासे पकडणारीच लोक होते मित्रांनो. तेवढ्यात थोड्या वेळात हे काका आले, आणि या काकांचा सेटअप तर एवढा मोठा होता ना मित्रांनो, काय सांगू. हे दोघं जण माझे मित्र मला म्हणत होते आम्ही लय फिशिंग करतो. अरे काय फिशिंग करतात. 5 तास बसले आणि 4 मच्छी पकडले आम्ही तिथे, आणि एवढी भारी फिशिंग केली. फिशिंग करणं तर हे एक नुसतं बहाणं होतं, पण मित्रांनो नदी काठाला येऊन शांत बसणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळे मी इथे आलो होतो. आणि मित्रांनो या वातावरणाची मजा घेत